आता आपण पुढचा टाईप बघणार आहोत ज्याच्यामध्ये तारीख वेगळी असते. काल जे आपण बघत होतो त्याच्यामध्ये थोडंसं सुरुवातीला साल फक्त 1-2 वर्ष पुढं होत होतं आणि तारीख तीच होती. ठीक आहे. पण आज जे बघणार आहोत ते तारीख बदलणार आहे. साल तर बदलणार आहेच पण तारीखसुद्धा इथं बदलणार आहे आणि तेव्हा आपण कसे प्रश्न सोडवायचे हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. चला पहिला प्रश्न बघा. 10 जानेवारी 2001 रोजी जर सोमवार असेल, 10 जानेवारी 2001 रोजी सोमवार असेल तर 15 जानेवारी 2009 रोजी 15 जानेवारी 2009 रोजी कोणता वार असेल असा प्रश्न आपल्याला केला आहे. काय करतो आपण? सुरुवातीची स्टेप तुम्हाला माहीत आहे, दोन्ही वर्षांची वजाबाकी करतो. 200 मधून 200 गेले तेवढंच राहते, त्यामुळे आपण 9 वजा 1 एवढंच करतो. म्हणजे 2009 वजा 2001 केलं काय किंवा 9 वजा 1 केलं काय सारखंच उत्तर येतं. फक्त आपल्याला काय पाहिजे, किती दिवस पुढे गेलं हे बघायचं आपल्याला. उत्तर आलं 8. ठीक आहे. म्हणजे 8 दिवस तो वार पुढे चालला आहे असं आपण गृहीत धरतो. साधं वर्ष असेल तर काय 1 दिवसांनी वार पुढे जातो, आपण शिकलोय हो की नाही. कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं, ज्याने पाहिलं नसेल ते लेक्चर बघा. ठीक आहे. साध्या वर्षात 1 दिवस आपण पुढे जातो असा अनुमान धरून आपण हे 8 वर्षाचं काढलं, म्हणजे 8 दिवस आपण पुढे चाललो. पण आता याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे की कोणतं वर्ष लीप वर्ष आहे का, कारण लीप वर्ष असेल तर त्याचं पुढील वर्ष काय होतं, 2 दिवसांनी पुढे जातं हो की नाही. ठीक आहे. चला, लीप वर्ष कोणतं आहे? 2004 हे तर तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर पुन्हा 4 वर्षाचं गॅप म्हणजे 2008. ठीक आहे. झालं. 2004 आणि 2008 हे 2 लीप वर्ष मिळाले म्हणून +2 केलं आपण. +2 केलं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल फक्त एकच का धरलंय, कारण ऑलरेडी आपण त्याचा एक जो एक्स्ट्रा वार पुढे जातो तो ऑलरेडी आपण वरती धरलाय 8 वर्षांमध्ये. ठीक आहे. फक्त लीप वर्षाचा जो राहिलेला एक वार होता तो आपण या पद्धतीने घेतो. बघा 8 + 2 किती झाले? 10. ठीक आहे. 10 झाले. हे काय करतोय आपण? 10 जानेवारी टू 10 जानेवारी काढतोय. ठीक आहे. 10 जानेवारी टू 10 जानेवारी काढतोय. तर 10 दिवस आपण काय करतोय? पुढे जातोय. म्हणजे आधी आपण 10 जानेवारीची डेट काढून घेतोय. ठीक आहे. बरं, यात आता तुम्ही काय करू शकता, 10 दिवस पुढे जातो म्हणजे आपण काय करतो, त्याला भागिले 7. मग शिल्लक किती राहतं? 3. म्हणजे हा वार किती दिवस पुढे जाणार? 3 दिवस पुढे जाणार. कुठं? तर 10 जानेवारीपर्यंत. 10 जानेवारी टू 10 जानेवारी आपण काढून घ्यायचं. डायरेक्ट 15 जानेवारी काढून घेत नाही आहे. तर 10 जानेवारी 2001 तर 10 जानेवारी 2009 काय वार असेल? मंगळवार, बुधवार, गुरुवार. 3 दिवस पुढे गेलो, गुरुवार आला. ठीक आहे. 10 जानेवारी 2009 गुरुवार आला. आता काढायचं कुठं? 15 जानेवारीचं, म्हणजे 5 दिवस पुढे काढायचं आहे. चला, गुरुवारपासून 5 दिवस पुढे चला. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. म्हणजेच 15 जानेवारी 2009ला कोणता वार येणार आहे? मंगळवार येणार आहे. मंगळवार येणार आहे. चला, परत एकदा हाच प्रश्न मी सांगते, नेमकं कोणत्या पद्धतीने आपण हा प्रश्न केला. फळ्यावरती तुम्ही प्रश्न जरा व्यवस्थित बघा. प्रश्न आहे 10 जानेवारी 2001 ते 15 जानेवारी 2009 पर्यंतचे आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे 10 जानेवारी 2001ला सोमवार असेल तर 15 जानेवारी 2009ला कोणता वार आहे हे काढायचं होतं. काय केलं आपण विद्यार्थी मित्र? परत एकदा बघा व्यवस्थित. आधी आपण 10 जानेवारी ते 10 जानेवारी काढून घ्यायचं आहे. म्हणून मागच्या लेक्चरमध्ये जे सांगितले त्या पद्धतीनं 2009 वजा 2001 म्हणजे 8 दिवस आपल्याला मिळाले. वार पुढे जातोय सोमवारपासून. आणि किती दिवस पुढे जातोय तर 1 ते 9 पर्यंत मला लीप वर्ष मिळत आहे 2004 आणि 2008. म्हणजे याचे 2 दिवस, म्हणजे जितके लीप वर्ष असतील तितके लीप वर्ष इथं मिक्स केले, मिळवले. 10 दिवस हा वार पुढे जातोय. 10 दिवस पुढे जातोय. पण आपण काय करतोय, हे 10 दिवस मोजत बसतो का? नाही. मग त्याला भागिले 7 करतो. बरं, आता आणखीन दुसरी पद्धत, मगाशी जी पहिली ती डायरेक्ट 15 मिक्स करूया, डायरेक्ट 5 मिक्स करूया का यात 10 दिवसामध्ये हे पुढचे 5, तसंही करू शकतो. ठीक आहे. हे 10 दिवस आणि 10 जानेवारी टू 15 जानेवारी 5 दिवस. चला, त्यालाही 5 मिक्स करूया, हे झाले 15. मग या 15ला आपण काय करतो? 7नी भागतो की नाही? 15 भागिले 7, 7 दुनी 14 आणि बाकी राहिली 1.
मग बाकी एक शिल्लक राहिली, म्हणजे पुढं आपण फक्त एकच वार जाणार आहे. तो वार कुठला आहे? मंगळवार आहे का? बघा, दोन्ही पद्धती कळल्या तुम्हाला? लक्षात आल्या? चला आपण असंच पुढचा एक प्रश्न बघूया, म्हणजे लक्षात येईल. एक असाच प्रश्न बघूया. 1 जानेवारी 2004 कोणता वार घेऊया आपण? 1 जानेवारी 2004 गुरुवार. ठीक आहे, 1 जानेवारी नको, प्रश्न बदलूया जरा. चला, 7 मार्च 2005. 7 मार्च 2005 मंगळवार, म्हणजे 7 मार्च 2005ला जर मंगळवार असेल तर 12 मार्च 2009ला कोणता वार असेल? ठीक आहे, काय करतो सुरुवातीला? 2009 वजा 2005 म्हणजे 4 दिवस. एका वर्षाला 1 दिवस पुढे जातो. 4 वर्ष मिळाली म्हणजे 4 वर्षाला 1 दिवस पुढे म्हणजे 4 दिवस. बरं, 5 ते 9 याच्यामध्ये कोणतं लीप वर्ष आलंय का? हो, नक्कीच आलंय. कोणतं आलंय? 2008. मग एक लीप वर्ष म्हणून अधिक 1, 5 दिवस आपण पुढे जायचंय. कुठंपर्यंत? 7 मार्च ते 7 मार्च 5 दिवस आपण पकडतो. हे कसं काढतोय आपण? त्या दिवसापासून त्या दिवसापर्यंतचं. पण आपल्याला पाहिजे काय? 12 मार्च. मग आता 7 पासून पुढचे दिवसात मिक्स करूया, बरोबर? 8, 9, 10, 11, 12 म्हणजे 12 मार्च यायला 7 मार्चपासून 12 मार्च यायला 5 दिवस एक्स्ट्रा लागतात, म्हणून 5 दिवस अधिक 5 बरोबर 10 दिवस आपल्याला पुढे जायला पाहिजे. 10 दिवस मोजत बसायचे का? तर मुळीच नाही, भागिले 7. बाकी किती राहिली? 3. म्हणजे फक्त 3 दिवस आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजेच किती? बुधवार, गुरुवार, शुक्रवार. म्हणजेच इथं कोणता वार आलाय? शुक्रवार. बघा, लक्षात आलं? 7 मार्च 2005 मंगळवार असेल तर 12 मार्च 2009 कोणता वार असेल हे काढायचं आहे. काढताना कुठून काढायचं? 7 मार्चपासून 7 मार्चपर्यंत काढायचं. म्हणजेच काय? 7 मार्च 2005 पासून 7 मार्च 2009 पर्यंत काढायचा. तो दिवस परफेक्ट मिळतो आपल्याला, हो की नाही? मग काय केलं? सालमधून साल वजा केले, 4 साल मिळाले. 4 साल म्हणजेच काय? किंवा 4 वर्ष म्हणजेच काय? वर्षाला 1 दिवस पुढे जातो, म्हणजे 4 वर्षाला 4 दिवस पुढे गेलं. अधिक किती दिवस जाणार? तर लीप वर्ष कोणतं आहे का शोधलं आपण? हो आहे. कोणतं? तर 2008. मग 1 लीप वर्ष मिळालं म्हणून अधिक 1 केलं, मग मिळाले 5 दिवस. बरं, हे 5 दिवस कुठेपर्यंतचे मिळालेत? 7 मार्च ते 7 मार्च. पण पाहिजे काय आपल्याला? 12 मार्च. मग 7 मार्चपासून 12 मार्चपर्यंत आणखीन किती दिवस होतात? तर ते 5 दिवस. म्हणून 5 दिवस अधिक 5 म्हणजे 10 दिवस. टोटल 10 दिवस मिळाल्यानंतर त्याला भागिले आपण 7 करतो. भागिले 7 केले की जी बाकी उरते तेवढे दिवस आपण या वरच्या दिवसापासून पुढे जातो. मग बाकी काय मिळाले विद्यार्थी मित्र? 3 मिळाली. मग मंगळवारपासून मला सांगा 3 दिवस पुढं, मग काय झालं? बुधवार, गुरुवार, शुक्रवार झालं. सोपं की नाही? खूप सोपे प्रश्न असतात. चला विद्यार्थी मित्र, फळ्यावरती तुम्हाला प्रश्न दिसतोय, पण जरासा प्रश्न व्यवस्थित बघा, कारण कोणतं लीप वर्ष धरायचं कोणतं नाही धरायचं ह्याच्यावरून आपल्याला कळणार आहे. बघा, प्रश्न आहे 2 डिसेंबर 2005ला जर सोमवार असेल, सोमवार, तर 10 डिसेंबर 2008ला कोणता वार असेल? तर बघा, नेहमीच्या पद्धतीने आधी 2008 वजा 2005 करूया. 2008 वजा 2005. 3 दिवस, 3 वर्ष म्हणजे काय? 3 दिवस आपण पुढे चाललोय. अधिक लीप वर्ष आहे का? हो आहे. 2008 हे लीप वर्ष आहे. काल आपण जे शेवटी लीप वर्ष येत होतं ते धरत नव्हतो, कारण ते फेब्रुवारीच्या आधीच होतं. म्हणजे 1 जानेवारी 2008 असं इथं असतं तर याला आपण धरायचं नव्हतं. लक्षात आलं? पण फेब्रुवारी नंतरचं आलंय, म्हणजे डिसेंबर 2008 आलंय, म्हणजे फेब्रुवारी नंतरचा जर कोणताही महिना आला
तर मात्र याला गृहीत धरायचं आहे, म्हणून अधिक 1. मग किती दिवस झाले? 4 दिवस. ठीक आहे. मग मला सांगा 2 डिसेंबर ते 10 डिसेंबर किती दिवस होता? तर 10 वजा 2 किती करतो आपण? 10 वजा 2 किती झाले? 8. हे अधिक 8 दिवस. ठीक आहे. टोटल किती दिवस झाले हो? 8. 12 दिवस. आता या 12 दिवसाला काय करूया? 7 ने भागूया. 7 एके 7, 7 एके 7. शिल्लक किती राहिली? 5 ही बाकी राहिली. मग आपल्याला 5 दिवस पुढे जावं लागेल. बघा, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि मग आपलं उत्तर येणार आहे शनिवार. लक्षात येतंय? हे साल केव्हा गृहीत धरायचं? जर लीप वर्ष दिलं असेल पण वार मात्र जो दिलेला वार किंवा दिलेली तारीख आहे ती फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजे 28 तारखेच्या आधीची कोणतीही असेल, 28 फेब्रुवारीच्या आधीची कोणतीही असेल तर ते लीप वर्ष गृहीत धरायचं नाही. पण 2008, 2004 असं कोणत्याही पद्धतीचं लीप वर्ष दिलं असेल आणि दिलेली तारीख ही 29 फेब्रुवारीपासूनची असेल खालची, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, ते मात्र हे लीप वर्ष गृहीत धरायचं आहे, कारण एक एक दिवस आपण तेव्हा पुढे चाललो. लक्षात आलं? 28 फेब्रुवारीपर्यंत आपण 2 दिवस पुढे जात नाही. पण 28 फेब्रुवारी नंतर जर 29 लागत असेल तर मात्र पुढच्या तारखा 2-2 दिवसांनी पुढे जातात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थी मित्र, पुढचा टाईप बघूया आपण. 10 जानेवारी 2001ला गुरुवार असेल, 10 जानेवारी 2001ला गुरुवार असेल तर 15 मार्च 2001ला कोणता वार असेल असा प्रश्न आहे. बघा, साल सेम आहेत. आता इथं साल बदललेत का? नाहीत. आतापर्यंत जे काही आपण बघत होतो तिथं काय होतं की दिवस सेम होते, साल वेगवेगळे होते. आता साल सेमच आहेत आणि दिवस मात्र वेगळे आहेत. काय करायचं? साल सेम आहेत मग सालमधून साल वजा वगैरे काही करायचं नाही. आधी जानेवारीचे दिवस काढून घेऊया. 2 पद्धती आहेत करायच्या. पहिली पद्धत मी सांगते इथं. जानेवारीचे दिवस किती? 31 असतात. 31 वजा 10 किती आलं उत्तर? 21 दिवस. 31 वजा 10 21 मिळालं. चला पुढे. 2001 साल आहे म्हणजे फेब्रुवारी किती दिवसाचा? 28 दिवसाचा. आणि मार्चचे किती दिवस आहेत? 15 दिवस, कारण 15 मार्चपर्यंत काढायचं. चला यांचे टोटल मारूया. किती होते? 8 आणि 1 9 आणि 5 14. हातच्याला 1 2 आणि 2 4 आणि 5 आणि 6 64 दिवस मिळतात. ठीक आहे. मग काय करतो आपण? 64ला 7 ने भाग घालवतो. 64ला 7 ने भागवलं. 7 9 63. मग बाकी किती उरली? 1 बाकी उरली. म्हणजे हा वार फक्त 1 दिवस पुढे जाणार आणि इथं मिळणार शुक्रवार. ठीक आहे. ही पद्धत कळली. म्हणजे प्रत्येक महिन्याचे दिवस काउंट केले, त्याची टोटल केली आणि त्याला 7 भागिले केले. आता दुसरी पद्धत. मी काल एक चार्ट सांगितला होता. जेव्हा एखादा महिना 28चा असतो तेव्हा पुढच्या महिन्यात त्याचा वार हा 0 दिवसांनी पुढे जातो. 29 दिवसाचा असतो तेव्हा 1 दिवसांनी पुढे जातो. 30 दिवसाचा महिना असेल तर पुढच्या महिन्यात त्याच दिवशी 2 दिवसांनी वार पुढे जातो. आणि 31 दिवसाचा महिना असेल तर पुढच्या महिन्यात 3 दिवसांनी तो वार पुढे जातो. मग आपल्याला जानेवारी ते मार्च काढायचं आहे. मग मी इथं लिहून घेतलं जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. मग जानेवारी 31चा, फेब्रुवारी 2001 असल्यामुळं 28चा आणि मार्च आहे. मार्चचा काही संबंध नाही, मार्चचं काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. पुढचं काढायचं असेल तर मार्चचं पण घ्यावं लागलं असतं. मग 10 जानेवारीला जर गुरुवार असेल तर 31चा महिना जानेवारी. मग 10 फेब्रुवारीला कोणता वार असेल? हे 10 पर्यंत काढतो आपण. ठीक आहे. हे बघा इथं व्यवस्थित बघून घ्या. 10 जानेवारी 31चा महिना आहे तेव्हा गुरुवार आहे. 3 दिवसांनी तो वार पुढे सरकला. शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजेच 10 फेब्रुवारीला कोणता वार आला? रविवार आला. मग 10 मार्चला कोणता येणार आहे वार? फेब्रुवारी हा 28चा आहे. म्हणजे एकही दिवस तो पुढं वार सरकत नाही. म्हणजे 10 मार्चला सुद्धा काय आला? रविवार आला. आणि मग राहिलं काय? 5 दिवस शिल्लक राहतात. 5 दिवस पुढे चला. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. म्हणजे पुन्हा आपलं उत्तर आलं शुक्रवार. लक्षात आलं? दोन्ही पद्धतीने जाऊ शकता तुम्ही.
महिन्याचे दिवस काउंट करून भागिले 7 करा, किंवा आपल्याला माहीत आहे की 31चा महिना असेल तर 3 दिवस पुढे तो वार जातो, 30चा महिना असेल तर त्याच तारखेचा वार 2 दिवस पुढे जातो, 29चा महिना असेल तर त्याच तारखेचा वार 1 दिवस पुढे जातो, आणि 28चा महिना असेल तर त्याच तारखेचा वार आहे तसं पुढे राहतो. हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, चला याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न बघूया. 1 सेक. चला आता आपण थोडंसं लीप वर्ष टाकून बघूया का नेमकं काय बदल होतो याच्यामध्ये. चला 15 जानेवारी 2004, 30 मार्च 2004. चला 15 जानेवारी 2004ला समजा शनिवार आहे, तर 30 मार्च 2004ला कोणता वार असेल? वर्ष समान आहे, वजाबाकी करायची गरज नाही. चला 15 जानेवारी पहिल्या पद्धतीनं सोडूया. 31 वजा जानेवारीचे महिने किती असतात? जानेवारीबद्दल आपण काढतोय. 31 वजा 15, 11तून 5 गेले, 26 दिवस राहिले. 30 वजा 15 दिवस राहिले 26. फेब्रुवारी बघा लीप वर्ष आहे 29 दिवस, आणि मार्च 30 मार्च फिक्सच आहे म्हणून 30 दिवस. टोटल मारूया 9 आणि 6 15, हातच्याला 1, 85 दिवस मिळाले. एकूण दिवस किती मिळाले? 85 भागिले 7. 7 एके 7, 7 एके 7, 7 दुनी 14, शिल्लक राहिली 1. म्हणजे बाकी किती राहिली? 1 राहिली. बरोबर आहे. मग 1 बाकी राहिली तर आपण काय करतो विद्यार्थी मित्र? वार फक्त 1 दिवस पुढे सरकवतो. मग शनिवार किती येणार आहे? रविवार. काय तारीख येणार आहे? रविवार येणार आहे. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. जानेवारी 31चा महिना आहे म्हणून 3 दिवस पुढे, शनिवारपासून 3 दिवस पुढे हा शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार म्हणजे हा मंगळवार. आणि हे कुठून कुठेपर्यंत काढतोय? 15 तारखेच फक्त काढतोय आपण. जसं की बघा इथं 15 जानेवारी, 15 फेब्रुवारी आणि 15 मार्च असं काढतोय आपण. मंगळवार आहे काय? लीप वर्ष आहे. मग 29चा महिना आहे फेब्रुवारीचा, 1 दिवसांनी वार पुढे बुधवार. मग 15 मार्च पासून 30 मार्च पर्यंत काढायचं. राहिले किती दिवस? 15 दिवस वरती काढतो. म्हणजे आपण 7 भागिले केलं. 7 एके 7, 7 दून 14, शिल्लक राहिली 1. 1 बाकी राहिली इथं सुद्धा, म्हणजे शनिवारपासून 1 वार पुढे रविवार. लक्षात आलं? खूप सोपं असतात. अजून एखादा प्रश्न बघूया याच पद्धतीचा आपण इथे. दोन्ही पद्धतीने काढत जाऊया. ठीक आहे, म्हणजे ज्याला जी पद्धत सोपी वाटते ती करा, काही हरकत नाही. 8 जानेवारी 2009, 15 ऑगस्ट 2009. ठीक आहे, दिवस मोजूया. जानेवारी महिन्याचे दिवस 31 वजा 8, 23 दिवस हे जानेवारी. फेब्रुवारी 28चा, कारण 28चा कारण 2009 हे साधं वर्ष. मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31 आणि ऑगस्टचे किती दिवस? 15 दिवस. ठीक आहे, ऑगस्टचे किती दिवस? 15 दिवस. मग याची आपण करूया आता बेरीज. तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल. बेरीज मारूया. 8 आणि 1 9, 8 आणि 1 9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 16, 19, हातच्याला 1, बेग बे, बेदून 4, बेतिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसक 12, बेसक 14, बेट 16, बेनवे 18, बेंदा 20 आणि 1 21. 219 दिवस भागिले 7. 7 त्रिक 21, 7 एके 7,
बाकी किती राहिले 2. म्हणजे जर 8 जानेवारी 2000 सोमवार असेल असं आपण पकडू, तर 15 ऑगस्ट 2009ला 2 दिवसांनी वार पुढे जाणार बुधवार. ठीक आहे, ही झाली आपली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, 15 ऑगस्टपर्यंत काढतोय पण. ठीक आहे, पण कोणती जानेवारी? तर 8 जानेवारी, 8 जानेवारी, 8 जानेवारी, 8 फेब्रुवारी हे काढतोय आपण. इथं जर सोमवार असेल तर फेब्रुवारीमध्ये तो वार किती दिवसांनी पुढे जाणार? 3. म्हणजे किती? मंगळवार, बुधवार, गुरुवार. गुरुवारी फेब्रुवारी हा कितीचा? 28चा आहे, म्हणजे पुढच्या महिन्यात तो वार आहे तसा राहिला. मार्च कितीचा आहे? 31चा आहे, म्हणजे 3 दिवसांनी पुढं शुक्रवार, शनिवार, रविवार. एप्रिल 30चा आहे, म्हणजे 2 दिवसांनी पुढं सोमवार, मंगळवार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ठीक आहे, तर बघा 8 ऑगस्टपर्यंत. ठीक आहे, ऑगस्टची 8 तारीख आहे, त्यामुळे ऑगस्ट काढू शकतो आपण. 8 ऑगस्टपर्यंत काढतोय आपण रविवार. जुलै 31चा आहे, म्हणजे 3 दिवसांनी पुढं किती होणार आहे? सोमवार, मंगळवार, बुधवार. म्हणजे 8 ऑगस्टची तारीख आहे बुधवार. ठीक आहे, मग पुढे किती दिवस आहेत? 8च्या पुढे 9, 10, 11, 12, 13, 14, 15, म्हणजे 7 दिवस आहे टोटल. मग 7 दिवसांनी पुन्हा कोणता वार येतो? बुधवार. हा 7 दिवसांनी पुन्हा बुधवारच येणार. बघा, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. म्हणजे आलंय का आपलं उत्तर? हो, आलंय. म्हणजेच 15 ऑगस्टला सुद्धा काय असणार आहे? बुधवार असणार आहे. दोनही पद्धतीने चालू शकता. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगत आहे. जेव्हा आपलं आपण आपल्या मनाने करत जातो तेव्हा हे थोडं स्पीड आणखीन वाटतं. आता मी तुम्हाला बोलत करते, त्यामुळे हे थोडंसं लेंदी वाटत असेल तुम्हाला, पण हे लेंदी वाटून घेऊ नका. कोणत्याही पद्धतीनं सोडवलं तर चालतं, फक्त उत्तर व्यवस्थित येऊ दे. ठीक आहे, चला. असाच प्रश्न फक्त थोडासा फिरवून येतो. म्हणजे आत्ता मी डायरेक्ट तुम्हाला वार आणि दिवस दिलेत की नाहीत, फक्त थोडासा प्रश्न फिरवून कसा येतो हे सांगते मी. ठीक आहे, हे डायरेक्ट वार देतात आणि दिवस देतात, ही पद्धत झाली. आता फिरवून प्रश्न म्हणजे बघा, 2004ला शिक्षक दिन सोमवारी असल्यास 2004ला शिक्षक दिन सोमवारी असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? ठीक आहे, बघा मग याच्यासाठी आपल्याला तारखा माहित पाहिजेत. काय आहे? 5 सप्टेंबर 2004 शिक्षक दिन सोमवार. काढायचं काय? गांधी जयंती. म्हणजेच कोणतं? 2 ऑक्टोबर 2004 वार काढायचा आहे. लक्षात आलं? फक्त फिरवून टाकलाय प्रश्न. डायरेक्ट तारखा नाही देता काय दिलंय? त्या तारखाचं जे विशेष आहे ते दिलंय. मग मला सांगा, सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो? तर सप्टेंबर महिना आपला असतो 30 दिवसाचा. आणि मग 30 वजा आपण काय करायचं आहे? 5 करायचं आहे. सप्टेंबर 30 वजा 5, उत्तर आलं 25. आणि ऑक्टोबरचे किती दिवस? 2 दिवस. ऑक्टोबरचे 2 दिवस किती झाले? 27. मग 27ला काय करतो? 27 भागिले 7 करतो. 7 त्रिक 21. मग शिल्लक किती राहिले? 6. 6 शिल्लक राहिले, म्हणजे सोमवारपासून 6 दिवस आपण पुढे जातोय. म्हणजे रविवार म्हणजे काय? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ठीक आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे रविवार येणार आहे. ठीक आहे, कोणता वार येतोय आपला? रविवार येतो. आता हेच मगाशीच्या पद्धतीनं जर करायचं असेल तर तुम्ही म्हणाला तर याला त्या मेथडनी करायचं असेल तर काय होतं सांगते. थोडीशी पद्धत चेंज होते. ही पद्धत तुम्हाला कळाली. काय होतंय? 5 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर काढायला लागतं आणि आपल्याला मायनसमध्ये जावं लागतं.
आता तोंडी बघा, 5 सप्टेंबरला सोमवार आहे, सप्टेंबर महिना 30चा आहे, म्हणजे 2 वार पुढे गेलो, किती झाले? बुधवार झालं. म्हणजे 5 ऑक्टोबरला काय मिळालं? बुधवार मिळालं. पण काढायचं काय आपल्याला? 2 ऑक्टोबर काढायचं आहे, म्हणून मग 3 वार आपण काय केलो? मागे आलो. मग 3 वार आपण मागे आलो तर 2 ऑक्टोबरला काय मिळतं आपल्याला? रविवार मिळतो. झालं. या पद्धतीनं तुम्ही सुद्धा करू शकता. चला पुढचा प्रश्न बघा. 2005चा स्वातंत्र्य दिवस सोमवारी असल्यास 2005 स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन सोमवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी येईल? आता त्या वर्षीचा शिक्षक दिन विचारला. शिक्षक दिन तर बघा 2005 दिले आणि स्वातंत्र्य दिन काय? 15 ऑगस्ट. ठीक आहे. त्या दिवशी काय आहे हो? सोमवार. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. त्या दिवशी कोणता वार आहे हे काढायचं आहे आपल्याला. मग मला सांगा ऑगस्ट महिना किती दिवसाचा? 31चा. 31 वजा 15 उत्तर किती आलं आपलं? 16. ठीक आहे. उत्तर किती आलं आपलं? 16 आलं. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे किती दिवस? 5 दिवस. हे अधिक 5 केले किती उत्तर आलं? 21. मग 21ला काय करतो आपण? भागिले 7 करतो, हो की नाही? 7 त्रिक 21 म्हणजे पूर्ण भाग गेला, म्हणजे आहे तोच दिवस तिथं पुन्हा येणार आहे. म्हणजे 15 ऑगस्टला सोमवार असेल तर इथं पूर्ण भाग जातो, बाकी काहीच उरत नाही. तेव्हा काय होतं? आहे तोच दिवस परत येतो. आला? बघा दुसऱ्या मेथडने करून बघूया. 15 ऑगस्ट पासून, ठीक आहे, 15 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबर असं दिलं. 15 ऑगस्ट पासून, बरं दुसरी मेथड थोडी लेंदी होईल, काही गरज नाही याची. या पद्धतीने याच्यामध्ये आपण काढलेलं बेटर ठरेल. चला पुढचा प्रश्न आहे. 2004चा प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास 2004 दिले. प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास 2004ला प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल? चला आता इथं विचारलंय स्वातंत्र्य दिन. त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल असं आपल्याला विचारलंय. स्वातंत्र्य दिन. ओके. चला 2004 आधी बघायचं लीप वर्ष आहे का? हो आहे. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. मग स्वातंत्र्य काय वार आहे? गुरुवार. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आणि याचा वार काढायचा. चला जानेवारीचे दिवस काढा. 31 वजा 26 किती झाले? 5 दिवस. ठीक आहे. त्यानंतर फेब्रुवारीचे दिवस किती? हे झाले जानेवारी. फेब्रुवारी मला सांगा लीप वर्ष आहे की नाही? म्हणजे ते 29 दिवस. त्यानंतर मार्च 31, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्टचे 15 दिवस. कारण 15 ऑगस्ट म्हटले. बेरीज मारा. 9 आणि 1 10 आणि 5 15 आणि 16 आणि 17 17 आणि 5 22 हातच्याला 2 3 1 3 3 6 3 3 9 3 12 3 5 15 3 संग 18 19 20 म्हणजे 202 दिवस भागिले 7 7 दुनी 14 उरले 6 7 8 56 उरले किती? 6 दिवस शिल्लक राहिले. 6 दिवस शिल्लक राहिले 7 नी भाग घातल्यावर. मग गुरुवारपासून 6 दिवस पुढे किती होणार? शुक्रवार, शनिवार, सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. म्हणजे 15 ऑगस्टला वार कोणता येणार आहे? तर बुधवार येणार आहे. ठीक आहे. ही पद्धत तुम्हाला सगळ्यांना कळाली असेल असं मी गृहीत धरते आणि नवीन प्रश्नांसहित आपण पुन्हा भेटूया. मला रजा द्या. धन्यवाद.